छपरा मतदारसंघातनं आरजेडीचे खेसारीलाल यादव आघाडीवर आहेत, तर भाजपच्या छोटी कुमारी या पिछाडीवर आहे। छपरा मतदारसंघ आरजेडी आता इथे भाजप आणि आरजेडी 40-40 वर पोहोचलेली आहे। बरोबरीमध्ये सामना आहे भाजप आणि आरजेडीचा। भाजप 40 जागांवर आघाडीवर तर आरजेडी 40 जागांवर आघाडीवर आहे। भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये सध्या काटेकी टक्कर सुरू आहे। भाजप 42 जागांवर तर आरजेडी 40 जागांवर आघाडीवर। तर भाजप आणि आरजेडीतली ही काटेकी टक्कर आपण पाहतोय। 42 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे, तर 40 जागांवर आरजेडीची आघाडी आहे। एनडीए 79 तर महाआघाडी 52 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 42 आणि आरजेडी आता 40 जागांवर आघाडीवर। पाटण्यामध्ये 14 पैकी 7 जागांवर भाजप आघाडीवर आहे। नितीश कुमार सरकारमधले 10 मंत्री सुद्धा या ठिकाणी आघाडीवर आहेत। पाटण्याच्या 14 पैकी 7 जागांवर भाजपची आघाडी आहे आणि नितीश कुमार सरकारमधले सुद्धा 10 मंत्री आघाडीवर असल्याची ही माहिती। 135 जागांचे हे कल, मात्र त्यात सगळ्यात जास्त जागा 43 जागांची आघाडी घेत भाजप पुढे आहे। भाजप 43 आणि आरजेडी 40 जागांवर आघाडीवर आहे। जेडीयू 31 जागांवर जेडीयूने देखील आघाडी घेतलेली आहे आणि एनडीए आता विजयाच्या दिशेने दिसते। 80 जागांवर आता एनडीए आघाडीवर आहे। महाआघाडी या ठिकाणी 52 जागांवर आघाडीवर। तर 136 जागांचे हे कल, मात्र त्यात एनडीएने आघाडी घेतली आहे। 44 जागांसह भाजप सगळ्यात पुढे आहे। जेडीयू 31 जागांसह कलांमध्ये पुढे आहे।